भुईगावातील सीएनजी पंपामुळे वाहतूक कोंडी. काँग्रेसच्या शिष्टमंडळाची पोलीस उपायुक्तांकडे धाव. भुईगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या राज्य मार्गावरील सीएनजी पंपासमोर दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न आता गंभीर बनला असून या समस्येबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य समीर सुभाष वर्तक यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळासह परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त अशोक विरकर यांची भेट घेतली. भुईगाव येथील सीएनजी पंपावर गॅस भरण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना 4 चाकी आणि 3 चाकी वाहनांच्या लांबच लांब रांग लागत आहे. आधीच अरुंद आणि वर्दळीच्या असलेल्या या राज्य मार्गावर त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत असून नियमित वाहन चालक, नागरिक, शालेय विद्यार्थी आणि रुग्णवाहिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय अनेक वाहन चालक रस्त्यातच वाहने वळवत असल्याने अपघातांचा धोका वाढला असून आतापर्यंत अनेक छोटे मोठे अपघात घडल्याचेही शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. या समस्येची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त अशोक विरकर यांनी तात्काळ वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दूरध्वनीद्वारे आवश्यक सूचना देत रस्त्यावर होणारा अडथळा दूर करून वाहतुकीचे नियोजन करण्याचे निर्देश दिले. या शिष्टमंडळात ज्येष्ठ काँग्रेस नेते व वाघोलीचे माजी सरपंच टोनी डाबरे, अल्पसंख्याक विभागाचे अर्शद डाबरे, विरार ब्लॉक काँग्रेसचे नितीन उबाळे, पर्यावरण विभागाचे जिल्हा पदाधिकारी तारिक खान, संजय पाटील, संदेश भोईर तसेच युवा कार्यकर्ते आशिष यादव उपस्थित होते. भुईगावातील वाहतूक कोंडीचा प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा, अन्यथा नागरिकांच्या सुरक्षेसाठी काँग्रेस पक्ष पुढील आंदोलनाचा मार्ग स्वीकारेल असा इशाराही समीर वर्तक यांनी यावेळी दिला.